रस्त्यावर खूप माकडं बसलेली होती. तर मी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही तिरुपतीला गेलो होतो, म्हणजे तेलंगणा तिरुपती बरं का. तर रस्त्यावर एवढे छान-छान माकडं होते ना, म्हणजे छोटे-छोटे होते ना, तर ते खूपच क्यूट वाटत होते. आणि नंतर आम्हाला यायला झाला उशीर, म्हणजे 5-6 वाजले होते आणि खूप थकून पण गेले होते म्हणा मी. कारण 2-3 तासाचा प्रवास, परत 1-2 तास प्रवास करून आणि तिथं थोडा वेळ फोटोज, व्हिडिओज काढले. तसं आम्ही बाहेरून जेवण करून आलो होतो म्हणा. म्हणजे दुपारी जेवण केलं होतं. तर रात्रीला तेवढी भूक नव्हती म्हणून म्हणलं चला दाल खिचडी बनवूत. तर म्हणून दाल खिचडी बनवले. साधीच फोडणी दिली कारण आता माझं मन नव्हतं की तेवढं काही स्पेशल करावं. आणि हे आमच्याकडे खिचडीच म्हणतात बरं का. आता बरेच लोकं म्हणतील की मसाले भात वगैरे. तर हे मसाले भात नाहीये, ह्याला खिचडीच म्हणतात आमच्यामध्ये. आणि तसं काही तेवढं स्पेशल बनवलेलं नव्हतं मी. नॉर्मल घरी जे होतं तेच टाकून केले आणि चवीला खूप छान लागतं. कारण ह्यामध्ये मी 2 भाज्या डाळ टाकल्या होत्या. एक मुगाची आणि एक मसूरची, ह्याच्या दोन्ही डाळी टाकल्या होत्या. त्यामुळं त्याची चव थोडीशी वेगळी येते. आता उद्या सकाळी पण सुट्टीच आहे कारण संडे आहे. तर आज तर मस्त एन्जॉय केलं, फिरलोय बाहेर वगैरे. तर आता डिटेल व्हिडिओ लवकर देईल म्हणा. तर आता फक्त जेवून आराम करायचे मला. चला भेटू पुन्हा. बाय.